महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासात जर एखादं केंद्रबिंदू मानायचं झालं तर ते म्हणजे आळंदीचं श्री ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर. लाखो वारकरी भक्तांच्या श्रद्धेचं अखंड दीपस्तंभ. माऊलींनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा अमर ग्रंथ लिहिला, जो भगवद्गीतेचं सहज आणि प्रेमळ भाषांतर आहे आणि जो आजही लाखो वारकऱ्यांच्या ओठावर आहे. पंढरपूरचा वारी सोहळा, ज्यात शेकडो मैल पायी चालत वारकरी विठ्ठल दर्शनाकडे निघतात, त्या वारीचा गाभा म्हणजे आळंदी. 13व्या शतकात माऊलींनी वयाच्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली, म्हणजेच मृत्यू न येता चेतना आणि आत्मशक्ती यांना जिवंत ठेवून समाधीस्थ झाले, असा भक्तांचा दृढ विश्वास. पण 1972 मध्ये याच विश्वासाला चॅलेंज केलं गेलं. काही वैज्ञानिक प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी या श्रद्धेचं सत्य तपासायचं ठरवलं आणि गरज पडलीच तर माऊलींची समाधी उघडण्याचा देखील त्यांचा मानस होता. पण नेमकं पुढे काय झालं, ही सर्वच गोष्ट उलगडून सांगणारा आपला हा व्हिडिओ. नमस्कार, स्वागत आहे आपल्या या रापचिक व्हिडिओमध्ये. सन 1972 भारत एका नव्या वाटेवर होता. देशात नव्या सामाजिक चळवळी उभा राहत होत्या. विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगती करत होतं आणि तरुणांमध्ये पुरातन श्रद्धांकडे लॉजिकच्या नजरेने पाहण्याची दृष्टी डेव्हलप होत होती. याच काळात काही बुद्धिवादी आणि शास्त्रीय दृष्टिकोन असलेल्या कार्यकर्त्यांनी आळंदीतील माऊलींची संजीवन समाधी ही भावनिक अंधश्रद्धा आहे असं त्यांना वाटू लागलं आणि त्यांनी ठरवलं की यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करायला हवी. ही संजीवन समाधी खरी की भक्तांची कल्पना, असे त्यांचे प्रश्न. यामध्ये होते पुण्यातील काही अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते आणि 2-3 परदेशी डॉक्टर. त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की गरज पडल्यास आम्ही समाधी उघडून पाहणार. ही बातमी वाऱ्यासारखी आळंदीवर पसरली. आळंदीतील वातावरण ढवळून निघालं. भाविकांमध्ये राग, दुःख आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. काही जण समोरून रडत होते, काही जण तर हात जोडून विनंती करत होते की माऊलींच्या समाधीला हात लावू नका. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचं हृदय आहे. समाधी म्हणजे केवळ दगडमाती नव्हे तर ती भक्तांचं एक चैतन्य आहे. ही सर्व परिस्थिती बघता एक व्यक्ती पुढे आली, ती म्हणजे हरिभक्त परायण मामासाहेब दांडेकर. ते केवळ वारकरी नव्हते तर या संप्रदायाचा चेहरा होते. हजारो भाविक त्यांना श्रद्धेने माऊलींचे प्रतिनिधी मानायचे. ही सर्व परिस्थिती त्यांनी संयमाने सांभाळली. त्यांनी तात्काळ दिल्लीतील भारत सरकारच्या एका उच्च शास्त्रज्ञांशी संपर्क केला. ते म्हणजे डॉक्टर आर.एन. शुक्ल. डॉक्टर आर.एन. शुक्ल हे केवळ सायंटिस्ट नव्हते तर ते एक संवेदनशील आणि समजूतदार संशोधक होते. त्यांनी हे सर्व ऐकताच एक गोष्ट स्पष्ट केली की समाधी उघडण्याची गरज नाही, आपण समाधी भोवतीच्या एनर्जीचा अभ्यास करू. त्यानुसार सर्व तयारी सुरू झाली. दुसरा दिवस उजाडला. पुण्यातून 100-200 लोकांनी भरलेला ट्रक हा आळंदीच्या दिशेने निघणार अशी बातमी वारकरी संप्रदायात पोहोचली. हे ऐकताच परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच मामासाहेब दांडेकर आणि डॉक्टर आर.एन. शुक्ल आळंदीत तात्काळ पोहोचले. शुक्ला साहेबांनी आपल्यासोबत 3 अत्याधुनिक सायंटिफिक मीटर आणले होते. पहिलं म्हणजे गिगर मिलर काउंटर. या उपकरणाने एक्स-रे, अल्फा, बीटा, गॅमा रेज मोजता येतात, म्हणजेच विविध प्रकारच्या अदृश्य ऊर्जा मोजता येतात. दुसरं होतं थर्मिस्टर बोलोमीटर. याच्या साहाय्याने इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट रेज मोजता येतात, अशा ऊर्जा ज्या माणसाच्या डोळ्याने दिसत नाही पण त्यांच्या अस्तित्वाचा परिणाम आपल्याला दाखवतं. तिसरं होतं फ्रिक्वेन्सी रडार मीटर, जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी आणि फ्रिक्वेन्सी टिपतो, म्हणजेच काही चैतन्य किंवा एनर्जी जर त्या जागी सक्रिय असेल तर त्याचं व्हायब्रेशन टिपता येतं. हे सर्व उपकरणं संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीपासून 6 फूट अंतरावर ठेवण्यात आलं. मग शुक्ल साहेबांनी आणखी 3 झाकण तयार केले होते. एक होतं जस्ताचं, दुसरं होतं पितळाचं आणि तिसरं होतं लोखंडाचं. यामागचा उद्देश एकच होता, जर ही ऊर्जा कोणत्याही धातूने झाकली गेली तर ती उपकरणात दिसते का. अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांचा ग्रुप मंदिरापाशी पोहोचला. ते मंदिरात प्रवेश करणार तेवढ्यात मामासाहेबांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं की आपण पहिले एक सायंटिफिक प्रयोग करून बघूयात. जर तुम्हाला पटलं नाही तर तुम्हाला हवं ते करा. त्यानंतर शुक्ला साहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की आपण समाधीवर एक झाकण टाकून मीटरवर काय दिसतं हे पाहायचं आहे. तुम्ही ते बघाल तेव्हा आम्ही इथे थांबणार नाही, आम्ही बाहेर निघून जाऊ. हे ऐकताच त्या ग्रुपमधील काही 10-12 प्रमुख मंडळी पुढे आली. त्यांना गाभाऱ्यात नेण्यात आलं. मामा आणि शुक्ला साहेबांनी त्यांना प्रयोगाविषयी समजून सांगितलं आणि दोघे गाभाऱ्याबाहेर गेले. त्यानंतर जे घडलं ते पूर्णपणे अविश्वसनीय होतं. मीटर समाधीपासून 6 फूट अंतरावर ठेवलेलं. मीटरला कोणी हात लावत नव्हतं. झाकण बदलले जात होते, पण प्रत्येक वेळेस तीच ऊर्जा, तीच व्हायब्रेशन
तीच रीडिंग मीटरवर दिसत होती. कोणतंही बाह्य साधन नसताना एक अज्ञात पण स्थिर ऊर्जा जाणवत होती. आता त्या कार्यकर्त्यांच्या मनात नवीन प्रश्न उभे राहू लागली. कोणीही आत नाही, मीटरला कोणी हात लावत नाही, तरी काटा हलतोय. ही एनर्जी कुठून येते? ही काही हातचालकी नाही, ही यंत्रणाचा खेळ नाही. ही ऊर्जा स्रोत म्हणजे काय? शेवटी डॉक्टर शुक्ल आणि मामासाहेब दांडेकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं, ही संजीवन समाधी म्हणजे मृत शरीर नाही. हे चैतन्य, ही ऊर्जा आजही तिथे सक्रिय आहे. ती डोळ्यांना दिसत नाही, पण त्यांचं अस्तित्व तुम्ही मीटरवर बघू शकता. म्हणजेच संत ज्ञानेश्वर माऊलींचे चैतन्य अजूनही कार्यरत आहे. शोध संपला आणि त्या कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास नव्याने जागा झाला. या प्रयोगानंतर अंधश्रद्धा निर्मूलन मंडळींचा दृष्टिकोनच बदललं. त्यांनी समाधी उघडण्याचा विचार तात्काळ मागे घेऊन टाकला. काही जण तर दरवर्षी समाधीच्या प्रदक्षिणा करताना दिसू लागले. एक इंग्लिश डॉक्टरने तर आपलं संपूर्ण आयुष्य माऊलींच्या सेवेसाठी आळंदीला समर्पित केलं. आजही जर तुम्ही आळंदीला जाल, त्या समाधीभोवती शांत उभे राहाल आणि डोळे मिटून क्षणभर आत डोकवाल तर जाणवेल काहीतरी आहे, जसं काळ थांबलेला आहे. एक ऊर्जा, एक चैतन्य, जी विज्ञानालाही नम्र करते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.